आपल्याला माहिती आहे की निवडणुकीपूर्वी जेव्हा बी फॉर्म दिले होते त्यावेळी एक दिवस आधीच एका ज्येष्ठ नेत्यांच्या आदेशाप्रमाणे आमची ही युती झाली. वास्तविक हा जनतेला आणि सगळ्यांना धक्का होता. अनपेक्षितपणानं कुठल्याही कार्यकर्त्यांना विश्वासात न घेता ही आम्ही युती केली. आमच्याही मनामध्ये शंका होती की किती लोकांना रुचेल, किती लोकांना आवडेल. आणि शेवटी राजकारणामध्ये समाजकारणामध्ये अनेक वर्ष संघर्ष होता आणि संघर्षामध्ये कार्यकर्ते सुद्धा बऱ्याच जणांना त्याची संकट त्यांनी झेललेली होती. त्यांनी दोघांनाही फार मोठी साथ दिलेली होती. अशा पार्श्वभूमीवर एकत्र येणं आणि निवडणूक करणं ही फारच मोठी कठीण गोष्ट होती. कारण त्यांना समजावून सांगणं, त्यांच्या अनेक ज्या शंका आहेत त्यांना उत्तरं देणं, पुढचं राजकारण कसं होणार, पुढचं समाजकारण कसं होणार ही माहिती देणं हे एक आमच्यासाठी फार एक आव्हान होतं. मला कागलच्या सर्व जनतेचं आणि मतदारांचा मनपूर्वक आभार मानले पाहिजेत की या दोघांच्या युतीवर त्यांनी विश्वास व्यक्त केला. ठीक आहे, काही मतं गेलेली आहेत. मला वाटतं येणाऱ्या काळात त्यांनाही आम्ही समजावून सांगू आणि ही युती कशी पुढे चालू राहणार आहे, यामध्ये या शहराचं आणि या जिल्ह्याचं कसं हित आहे हे आम्ही समजावण्याचा प्रयत्न करेन. आणि जी अपेक्षा आणि जी निवडणुकीच्या निमित्ताने आम्ही जे आश्वासन दिले पूर्ण करण्यासाठी आणि या कागल शहराचा चांगला विकास करण्यासाठी आमची जी युती झालेली आहे. आणि विशेषतः एवढीच युती यापुरती नाही, येणाऱ्या जिल्ह्याच्या सर्व राजकारणामध्ये एक चांगली अभेद्य अशी एक भक्कम अशी आघाडी करून आजपर्यंत कागल तालुका हा जसा राजकीय विद्यापीठ म्हणून गणला गेला, त्यामध्ये निश्चितपणाने चांगलं काम आम्ही दोघं मिळून करू. मी आमच्या जनतेचं आणि सर्व उमेदवारांचं मनपूर्वक अभिनंदन करेन. आणि या माध्यमातून मी आपल्याला एवढंच सांगेन की या पुढच्या काळामध्ये सुद्धा सर्व निवडणुकामध्ये आम्ही अशाच प्रकारे चांगली युती, चांगलं संघटन, लोकांचा विश्वास प्राप्त करून आम्ही जिंकू.